गाईज आता आम्ही चाललोय मॉर्निंग वॉकला आणि तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे. आमच्या घरासमोरचं दृश्य बघा काय झालं. आणि इकडं आमचं घर दिसते. असं सगळं गहू आहे आणि हे सकाळचं तुम्ही दृश्य बघा. साडी लावलेली आहे आपण आणि इथं हे पाहू शकता. ह्या झाडाला कसं झाले धुक्यामुळे झाले बघा. हलवलं तर किती आणि खूप असं धुक्क झालेलं आहे. धुक्क झालं पुढं. आता आपण मॉर्निंग वॉकला चाललोय. मॉर्निंग वॉक आता फिरून आम्ही कुठं जातो फिरायला ते तुम्हाला दाखवतो. चला आमच्या बरोबर फिरायला. मस्तपैकी आपण फिरून येऊ. बैलगाडी बघा ही येत आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. नाही का बैलगाडी त्या या काही पोरगी कशी पळत चालले नुसतं पळत. दूध घालायला पण माणसं सकाळी सकाळी दूधवाले परत हे आमच्या घराच्या इकडे जसे ऊस खेत म्हणजे शेती आहे. सगळीकडे शेत आणि धुकं फक्त दिसते तुम्हाला, बाकी कोण दिसत नसेल. खूपच म्हणजे असं प्रसन्न वातावरण झाले. एकदम पहाटेचं कसं असतं तसं आहे. पण आत्ता वाजलेत सकाळचे 8. कोणी विचारसुद्धा करू शकत नाही सकाळचे 8 वाजलेत. पहाट नाही आहे ही आमच्या इकडची 7 नाही वाजले 8 वाजलेत. आणि आम्ही तुम्हाला सगळं असं दाखवत चालू आहे. हे सुद्धा आमचं शेत आहे. हे आमचं शेत आहे सगळं. परत हे सगळं बघा माझी बहीण कशी पळते नुसतं बाबांना घेऊन पळते. आणि बघू शकता तुम्ही बघा ते आमचं घर दिसते तुम्हाला. ही सगळी आमच्या घराची भोवतीची जी नारळीची झाडं आहेत, बेलाची झाडं आहेत ती सगळी आहेत. आणि तुम्हाला एक खास दृश्य मी दाखवणार आहे. या एकदम म्हणजे खास आहे ते दृश्य. तुम्ही नुसतं पुढे बघत राहा. ही बकरी जायला नको म्हणून ही जुगाड केलं मी. जुगाड असं साड्या लावल्यात. मांडव कसा लावतात तसं. पण साडी तीच आहे. हे बघा ही साडी पण लागली. मी घेतच नाही ती. चला आणला.